मुंबई में निर्मल नगर पुलिस ने ऑटो रिक्शा चोरी करने वाले एक शातिर आरोपी को गिरफ्तार कर 4 ऑटो रिक्शा चोरी के मामलों का खुलासा किया है। पुलिस ने आरोपी के पास से करीब 2,34,000 रुपए कीमत के 4 ऑटो रिक्शा बरामद किए हैं। पुलिस के मुताबिक 5 अगस्त को खारपूर्व के गोलीबार रोड इलाके से ऑटो रिक्शा चोरी होने की शिकायत दर्ज हुई थी। मामले की जांच के दौरान पुलिस ने तकनीकी और मानवीय जांच के आधार पर आरोपी की पहचान 20 वर्षीय कार्तिक शिशिरक उपाध्याय के रूप में की। 10 अगस्त को जाल बिछाकर आरोपी को गिरफ्तार किया गया। पूछताछ में उसने ऑटो रिक्शा चोरी करने की बात कबूल की। जांच में सामने आया कि आरोपी के खिलाफ निर्मल नगर, वाकोला और घेरवाड़ी थाने में चोरी के 14 मामले पहले से दर्ज है। पुलिस ने आरोपी की निशानदेही पर 4 चोरी के ऑटो रिक्शा बरामद कर ली और मामले की जांच पड़ताल में जुटी हुई है। सर, काय सांगाल, काय म्हणणं आहे तुमचं? आजच्या महासभेला काय नेमकं विरोध आहे? आज 13 ऑगस्टची महानगरपालिकेची मीरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता यांनी एक गोषवारा दिलेला आहे। त्या गोषवाऱ्यामध्ये जर आपण पाहिलं की क्रमांक 8चा मुद्दा आहे, क्रमांक 9चा मुद्दा आहे, क्रमांक 15चा मुद्दा आहे आणि क्रमांक 17 मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय असं सभागृहाचं नाव आहे, 18 मध्ये आहे शांती स्टार बिल्डर। अशी ही जी नावं आहेत यांचा या राज्याशी संबंध काय आहे? तुम्ही खाजगी विकासक आहात, तुम्ही धर्मगुरू असाल, मान्य आहे, परंतु ह्या महाराष्ट्राच्या भूमीवरती स्थानिक मराठी माणसाचे नावं लागले पाहिजे, महापुरुषांचे नावं लागले पाहिजे, लेखक, कवी, स्वातंत्र्य सेनानी, आमच्या संयुक्त महाराष्ट्रातले जे हुतात्मे आहेत त्यांची नावं लागले पाहिजेत। अनेक खेळाडू आहेत या नवघरमध्ये, आमचे स्वातंत्र्य सेनानी जे आमचे भोईर आहेत, आत्माराम भोईर यांचं नाव लागलं पाहिजे। इथे आम्ही सुचवलं होतं जेपीच्या रस्त्याला की हुतात्मा राजगुरू रस्ता म्हणून नाव द्या, तुम्ही अजून दिलं नाहीये आणि तुम्ही हा आता गोषवारा काढताय। आज तुम्ही ठराव मांडणार आहात, याला आमचा कडाडून विरोध आहे। जर तुम्ही हे मंजुरी दिली तर मराठी एकीकरण समिती आपल्या दालनात आंदोलन करेल, एवढं मात्र लक्षात ठेवा। आणि नगरसेवकाला देखील विनंती आहे, आपण मराठी म्हणून फक्त आडनाव लावू नका, मिरू, या सगळ्या गोष्टीला विरोध करा। हे मराठी शहर टिकवलं पाहिजे। जय महाराष्ट्र।